किती लांब पाठकला किती किती लांब पाठकला गृहप्रवेश केला का बघू आज बघू दोन लहान मुले हरवतील म्हणून त्याने हात धरून ठेवलाय दोघींनी पण. आता दीक्षा गेले, दीक्षा पण लहान झाली बघ, दीक्षा पण लहान झाले बघ. तू पण खेळ ना, तू पण खेळ. हॅलो आणि वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. तर या चहा प्यायला मी बनवतोय. मी इथे चहा ठेवलाय आणि तो थोडा दुर्लक्ष झाल्यामुळे थोडा सांडला गेलेला थोडा. कारण काय होतं ना की त्याचा हीट समजतच नाही आपल्याला. 600 ठेवायचा की 800 ठेवायचा, लगेच तो वर येतो. मी फक्त 600 ठेवला आणि फूक मारायच्या आधी आणि उचलून घ्यायच्या आधी पण लगेच थोडा सांडला. थोडा पुसला मी दीक्षा यायच्या आधी. तर चहा बनतोय भाई बऱ्याच दिवसानंतर. परत रविवार असला का आमची आतमध्ये चहा लवरची जी इच्छा ती जागी होते आणि मग आम्ही चहा प्यायला येतो. चहा आणि रात्री खिचडी केली, ती खिचडी बाकी आहे आणि मग टोस्ट आहे, बिस्किट आहेत. कालच ग्रोसरीचा फ्लिपकार्टवरून सामान आलाय, त्याच्यामध्ये खूप सारे बिस्किट्स मागवलेत. कारण परत बाहेर आणायला जायला लागतं ना, कधी बनवतो कधी नाही, कधी कोण पाहुणा येतं वगैरे. तर मग मागवा लागतं, त्यापेक्षा मग मागवून घेतले. गुड डे मीठामध्ये असं. आणि दीक्षाची इकडे साफसफाई चालू आहे दर रविवारी प्रमाणे. मला आणखी फॅन पुसायला पण कॅन्सल केला. आज साईडला त्या मागे त्या आई एक्सपायर झालेला, त्यांचा आज दिवस आहे. तर आम्हाला तिकडे जायचं दुपारी. जेवण मग तिकडे असं आमचा, म्हणून दुपारी आज का आम्ही बनवणार नाही आहे. तर आता आमचं चहा आणि खिचडी गरम झालेली आहे. आणि दुपारी आम्ही काय बनवणार, कारण मी सांगितलं तुम्हाला की आता दिवस आहे, तिकडे जेवण आहे व्हेज. आणि व्हेज जेवण मस्त बनतो बघत. आम्ही टीव्ही लावले, थोडा टीव्ही बघू, एन्जॉय करू. आणि आज आम्ही लवकर उठलो, 9 वाजता उठलो आपण. 9ला आम्ही उठलो लवकर, का तिकडे पण जायचा टाइम होईल. आणि नॉनव्हेजचा तर आज काय विषयच नाही, कारण आम्ही बघू संध्याकाळी काय करतात ते आपण बघू. तर आता मी नाश्ता करून घेतो आणि लगेच तयारी करायला लागेल. साडी घालणार ना, साडी वेळ घालणार आहे. मला पण काहीतरी व्हाईट टी शर्ट व्हाईट ठेवा त्याला. तर चला मग आम्ही आता खाऊन घेतो, नंतर मग तयारी करतो, मग नंतर बोलू. तर गाईज तुम्ही बघितला की आम्ही डायरेक्ट नाश्ता केला आणि डायरेक्ट नाश्ता केला आम्ही आणि आवरलं. तिकडे आम्हाला दिवसानं जायचं होतं ना, तर टाइम होता 12चा आणि आम्हाला आवडता झाला लेट थोडासा, म्हणून पटापट आम्ही रेडी झालो आणि पटकन गेलो. बाकी पुढे दाखवायलाच काही जमलं नाही आम्हाला. बाकी काय बोलायलाच जमलं नाही, दाखवायलाच जमलं नाही, काहीच नाही. डायरेक्ट आपण आलो किती 4 वाजता ना, 4ला 3, 3:30, 4ला आलो. मग पाहुणे आले, चहा पाणी झाला, मग काहीच जमलं नाही. डायरेक्ट तुमच्या हे आम्ही आय थिंक 11:30 नंतर ना, 11:30 नंतर डायरेक्ट आत्ता बोलतोय. 5:45 वाजले आणि आम्हाला जायचं आता दीक्षाची साडी घेऊन यायचं आहे. आणि दीक्षाला काय पार्लर मध्ये काय करायचं आहे? हो शोभाताईचा फोन येतोय, आता बघूया ती काय बोलते. बोला ना. कोण आम्ही? तिकडे जायला लागेल ना, म्हणजे आम्ही तिकडे येऊ असं ना. मग ये ना घेऊन डायरेक्ट वरून उडवा तर चांगलं. तुमचा आवडला का सांगा ना. चालेल. हो. तर प्लॅन मध्ये थोडा चेंज होत आहे. चेंज म्हणजे आज अचानक दीक्षाने आणि ताईने ठरवलं गेलेलं आहे की त्यांना जायचं आहे. आम्ही असं विचार केला, कंटाळा आला, बरेच दिवस कुठे गेलो नाही. आज संडे पण आमचा असाच गेला. सो त्यांना पण कुठे बाहेर जात नाही ते आमच्याशिवाय. ते सांगतात तुम्ही, आपण सगळ्याच लोक मजा येते. मग आम्ही असं विचार केला, जाऊ दे चला जरासं कुठेतरी बाहेर जाऊन येऊ. मग आम्ही विचार केला कुठे जाणार.
मग आम्ही असं बोललो का चला ठाण्याला जाऊन येऊ, थोडस चेंज, संध्याकाळी थोडंसं. जरा थंडावा येतो. थंडावा. पुढे मग त्यांना फोन केलेला, मग त्या बोलल्या ठीक आहे चालेल, त्यांचं पाणी आलेलं नाही अजून. पाणी आलं का मी भरतो, मग आपण जाऊया. दादा नाही येणार आहेत, दादा बोलतात तुम्ही जाऊन या असं. चला माझा मी हिला पटकन घेऊन जातो दीक्षाला आणि मग नंतर आपण ठरवू, कारण मला तिकडे जायला लागेल त्यांच्याकडे गाडी, दादा नाहीत म्हणजे गाडी घ्यायला तिकडे, त्यांनाच आपण सोबत घेऊन जाऊ डायरेक्ट. दादा असते तर इथपर्यंत आले असते ते गाडीने. असं आहे. ठीक आहे चला मग आता डायरेक्ट निघू आणि मग पहिले आम्ही जातो साडी घेऊन, म्हणजे साडीने ब्लाऊज घेऊन येतो. मग त्यांचा फोन आला का मग रेडी होऊन आम्ही तिकडे जाऊ. ओके. मला दाखवतो पुढे काय काय करतो ते. चला बाबा आज ठाण्याचा सरलाय. लेडीज लोक म्हणजे काय त्यांचं ठरवलं पटकन सांगता येत नाही. तर आता आम्ही आलो ताईकडं. तेव्हा पोरी कशा पडल्या. आमच्यासोबत आमची चुटकी पण आहे दीक्षा. एक मेंबर जसं चला 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 टाइम झालाय. एवढा टाइम करायचा ना परत बोला. चला पटकन. तर इथे आम्ही आता कार पार्क केलेली आहे आणि आमची मंडळी इकडं आता. चला मंडळी चला. चुटकी उडे चुटकी हाय कर. चला आम्ही आलोय आता मेट्रो मॉल कल्याणला. खूप ट्रॅफिक होती. हा 7:30ला निघालो. 7:30ला निघालो तर 9 वाजता पोहोचलो. 9ला पोहोचलो. चला आतमध्ये जाऊया. हा चुटकी चुटकी हा चला. किती लांब पाय टाकला. किती हा? किती लांब पाय टाकलेला. गृहप्रवेश केला का. ताईचा आता गृहप्रवेश बघूया आपण. हा लेक शोर मॉलपेक्षा थोडा छोटा आहे, म्हणजे खूपच छोटा आहे. आपण जास्त समोर हा पूर्ण एक राऊंडच आहे फक्त. पण लेक शोर मॉलला खूप जास्त मोठा येतो आणि खूप जास्त गर्दी पण असते. चुटकी काय करायचं आता. काय करायचं आहे. ताईचं असं म्हणणं आहे का वर चला. वर अजून काय काय वर टेरेस आहे. वर जायचं आहे बोल. तिकडे लाईट लागली तिकडे जायचं आहे. झाला ना चालू. मस्त आहे ना. मस्त आहे ना. चल चल इकडे रिटर्न. चल रिटर्न जायचं आपल्याला. आवडला ना. आवडला तिला. या मसाजवर मी एकदा मागे आलो तेव्हा बसलेलो.
चुटकी आणि आद्विकला आता ट्रेनमध्ये बसवलाय. नीट बसा, नीट बस, नीट बसा. आता जरा जुडिओमध्ये जातो आम्ही. बघू आज बघू दोन लहान मुले हरवतील म्हणून त्याने हात धरून ठेवलाय दोघींनी पण. कुठं काहीतरी 80 काहीतरी घेतले. हा लास्ट फ्लोअर आहे आणि खाली हा पूर्ण एवढाच आहे मॉल. आम्ही ठाण्याला जाणार होतो पण ॲक्च्युली आम्ही ठाण्याला जाणार होतो पण ठाण्याला जायला एवढी ट्रॉफिक आहे मग आम्ही कॅन्सल केला. पण आम्हाला इकडे पण ट्रॉफिक लागलीच नाही का, इकडे पण ट्रॉफिक लागलीच आपल्याला ठाण्याला जायला होतं. ताई पोच देऊन राहिले मग फोटो पण काढत नाही. चुटकीला इकडे खेळायचं आहे. नाम क्या नाम? हा समायरा. समायरा. हा समायरा. चुटकीला स्टडी करायची. बस समायराला बघ स्टडी करायचं आहे ते बघ. स्टडी करायला लागले बघ. तिकडे आद्विक पण बघ लाईनीत उभा आहे. तो एकाच जागेवर खेळतो तो पण. चुटकी चुटकी हे बघ याच्यावर याच्यावर याच्यावर. हा तिकडे जा. आता दीक्षा गेले. दीक्षा पण लहान झाली बघ. दीक्षा पण लहान झाली बघ. तू पण खेळ ना, तू पण खेळ. ए दोघं काय खेळताय? आद्विक समायरा काय खेळताय? काय खेळताय तुम्ही? घर घर खेळताय? आणि आता आमचा परतीचा प्रवास कसा वाटला तुम्हाला? कसा वाटला? घरात कंटाळा येतो ना. कधी कधी पार्किंग पण एन्जॉय करायला पाहिजे नाही का. पार्किंग मध्ये मजा येते ना. 30 आता आमची मंचुरियन पार्टी चालू आहे. चुटकी खाते ना. दीक्षाला बंद आहे म्हणते, दीक्षा खात नाही आहे. इकडे ताई इकडे दिसत नाही. रन्या दिसला दिसला. खा खा. हा बघा मंचुरियन. अंधारात दिसत नाही पण चांगला लागतो.
दीक्षा आणि चुटकीला सोडतो मी आता आणि ताई त्यांना मग सोडून येतो. चला तुम्हाला चावी देतो. बाय कर चुटकी, बाय कर. चल. तर गाईज फायनली मी आता घरी आलोय ताई त्यांना सोडून, कारण जाऊजी होते मग मलाच तिकडे आधी येऊन जायला. बाईक होती तिकडे माझी, मग तिकडनं झालो बाईक घेऊन. दीक्षांना सोडला तर बरा झाला, कारण मग काय होते याला मग आस्ते आस्ते आलो ना बरा टाइम लागतो मग. आणि मी पोचलो पटकन. आता वाजलेत 12. संडे भाई, असं जो संडे दर संडेला लेटच झोपायला होते, का माहिती का असं. दीक्षा भांडे वगैरे घसते, तिचं काम चालू आहे. मग हा आता ब्लॉग आपण इथेच एंड करू. तोपर्यंत तुम्ही नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण भेटू. तोपर्यंत तुम्ही कमेंट्स करा, ओके. आणि आम्हाला सांगा की आमचे ब्लॉग तुम्हाला कसे वाटतात. तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.